नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। गेल्या काही दिवसांपासून मराठी हिंदीचा वाद आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय। हिंदी सक्तीची करायची पहिलीपासून आणि अभ्यासक्रमामध्ये आली पाहिजे। मी तुम्हाला जसंही मागे म्हटलं की पहिलीपासून काही गरज नाही आहे ना, पाचवीपासून चालू द्या ना, तिथून पुढे पहिलीला आणल्यानंतर काय असा काय मोठा बदल होणार आहे का? पहिलीच्या मुलाचा शिकण्याचा हा काय असतो, आई आणि एबीसीडी पासून तो सुरुवात करतो 1 2 3 पासून। त्याला हिंदी ही भाषा त्याच्यावर लादणं गरज काय? काही गरजेचं नाहीये। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की या सगळ्या गोष्टींच्या मागे जे काही ताकद आणि जे काही राजकारण करायच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत ना, त्या आपल्याला हेरल्या पाहिजेत आणि त्या अत्यंत महत्त्वाचे। हा शुक्ला की कोण, तो उत्तर भारतीय सेनेचा अध्यक्ष आहे, तो असं म्हणतोय की 2 कोटी 10 लाख काय लोकसंख्या आहे मुंबईची आणि त्याच्यामध्ये 1 कोटी मराठी माणूस असेल तर बाकीचे 1 कोटी आम्ही आहोत आणि 10 लाख इकडचे तिकडचे ते सोडून द्या। जर उद्या कदाचित अशी वेळ येईल की मुंबईमध्ये आमचा उत्तर भारताचा उत्तर भारतीय महापौर तिथं बसेल, म्हणजे बाहेरचा महापौर तिथं बसेल, हे का शक्य झालं, कशामुळे शक्य झालं, याच्या मागचा अभ्यास आणि याच्या मागच्या सगळ्या गोष्टी आपल्याला उकरून काढाव्या लागतील। थोडंसं बघावं लागेल की हे नक्की कशामुळे झालं। काँग्रेसच्या काळामध्ये येऊया जरा। काँग्रेसच्या हे जे काँग्रेस आता पाठिंबा देते ना, कारण यांच्याजवळ विषय नाहीये, हे काँग्रेस जे आता पाठिंबा देते ना या राज ठाकरेंनी या बाकीच्या सगळ्या लोकांना मराठीसाठी, या काँग्रेसने मुंबईमध्ये सगळ्यात जास्त बाहेरचे लोंढे आणलेत। सगळ्यात जास्त 2014च्या आधीच्या सगळ्या गोष्टी घ्या, 2014च्या आधी जेवढी लोक या मुंबईमध्ये घुसली ती लोक या सगळ्या काँग्रेसने आणण्याचं काम केलंय। सगळ्या काँग्रेसने हे आता काँग्रेसची भाजपमध्ये आहेत ना, हे सगळे पहिले काँग्रेसमध्ये होते, हे सगळे इकडे उड्या मारून आले तर आता सांगतात मराठीने या सगळ्या गोष्टी। हे उत्तर भारतीय लोक आली, यांना बसवलं, यांना मोठं केलं, उद्योग धंद्यांमध्ये शिरली। आपला मराठी माणूस खेकड्यासारखा एकमेकांचे पाय खेचणारा, चला आपण कधी बोलायला गेलं तर आम्हाला गुजराती माणूस आणि हे माणूस आणि बीजेपीचा चाट्यान याचा आणि त्याचा, हे आपण पक्ष, तो बरोबर बोलला, तो शुक्ला जे बोललाय ना, तुम्ही बघा, हे हा बरोबर बोलला की मराठी माणूस 5-10 पक्षांमध्ये विभागलेला आहे, आम्ही एक आहोत। ते उत्तर भारतीय हिंदू म्हणून भारतीय जनता पार्टीच्या मागे एक आहेत। ते काँग्रेस विंग्रेसचं त्यांनी आता बाजूलाच करून टाकलंय, कारण तिकडे सगळी सत्ता त्यांचीच आणि भारतीय जनता पार्टीशिवाय ते काय करत नाहीत। बघा त्यांची एकी काय, बघा त्यांची युनिटी काय, बघा कसे आहेत ते। आपला मराठी माणूस अर्धा राज ठाकरेंच्या मागे, अर्धा उद्धव ठाकरेंच्या, अर्धा गेला शिवसेनेत, अर्धा राष्ट्रवादीत, अर्धा अजित पवारांच्या मागे, अर्धा त्या देवेंद्र फडणवीसांच्या मागे। आम्ही सगळे विभागलेलो आहोत, आम्ही एक नाही आहोत। तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल ना, या उत्तर भारतीयांना आणि या बाकीच्यांना शह द्यायचं असेल तर यांच्या हातातल्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतील। अरे सगळ्यांमध्ये शिरले, तुमच्या पंक्चर पासून तुमच्या प्रत्येक गोष्टींपर्यंत या सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये ही शिरलेत। यांना सगळ्यांना बसवलं, कुणी बसवलं? या सगळ्या सरकार, यांची सगळी लोक तिकडची ही उत्तर भारतीय सेना सगळे काम करतात। एकेकाला बरोबर एका कुटुंबाला आणायचं, मुंबईमध्ये झोपडीमध्ये टाकायचं, त्यांचे पेपर कसे लिगल करायचे, करणारे कोण आहेत? आपले मराठी अधिकारी आहेत। या आपण जे मराठीचा जो मागणं किडा लावतोय ना, अरे आपणच नालायक आहोत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपला मराठी माणूस सगळ्यात हरामखोर आहे। या एसआरएमध्ये जे अर्धी लोक ही शिरलेत ना, यांना कुणी घरं दिली, कुणी काय केलं, विचार करा जरा याचा। मराठी माणसा विचार करा, फक्त मोर्चे काढून आणि इलेक्शन आलं की मुद्दे पेटून काही होणार नाही, काहीही होणार नाही। भले मी म्हणतो हिंदीची सक्ती झाली, होऊ द्या हिंदीची सक्ती, पण त्याच्या पुढे मराठी माणसाचं काय? नुसती हिंदी बाजूला काढली म्हणजे मराठी माणसाचा विकास होणार आहे का? हा, याच्या मागचं जरा गणित समजून घ्या व्यवस्थित। आम्ही बोलायला गेलो तर तुम्हाला राग येतो लगेच, आमच्या व्ह्यूज कमी झाल्या, आमचं हे झालं, मग तुझा चॅनल चाले ना। अरे गेला उडत तू आणि तुझ्या व्ह्यूज आणि हे सगळ्या गोष्टी, याच्यासाठी आम्ही नाही बाहेर पडलो ना, आम्ही या सगळ्या गोष्टी करत। आम्हाला दुसरे काय काय बनवायला, मी काही बनवू शकतो, पण या सगळ्या गोष्टी आपल्याला जर व्यवस्थितपणे समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला मराठी माणूस कसा मोठा होईल हे बघितलं पाहिजे। हिंदीच्या भाषेच्या याच्यात आपण मोठे नाही होणार आहोत, त्याच्यासाठी आपली लोक मोठं करायला पाहिजे। आपलीच लोक नालायक आहेत, आपलीच लोक एकमेकांचे पाय खेचणार आहेत, आपण कसे पुढे जाणार, कसे मोठे होणार? हे उत्तर भारतीय, हे यांची दबदबान, यांची ताकद का वाढायला लागली तुम्हाला माहिती आहे? कारण हे एक आहेत, एकजुटीने आहेत। बरोबर तो बोलला की तुम्ही सगळे पक्षात वाटलेल्या आहेच, तीच सत्य परिस्थिती आहे। हेच उद्धव ठाकरे आता मराठीच्या मुद्द्यावर निघतात, यांनीच हिंदी सक्तीच्या सगळ्या GR वरती सह्या केल्या होत्या 2022 साली। हे सांगतायत आता मराठीच्या, हे काँग्रेसवाला सांगते ज्यांनी अख्खी मुंबई आणि ही सगळ्या शहरं भरली, ते आता मराठीच्या मुद्द्यावर येतात। हे फक्त राजकारणासाठी नाचवलं जाते तुम्हाला, फक्त राजकारणासाठी, हे लक्षात घ्या। कोणी इथं अगदी असा निस्वार्थपणे काम करणारा कोणी माणूस नाहीये, कोणीही माणूस नाहीये। तुम्हाला मोठं व्हायचं असेल मराठी माणसांनो, तुम्ही तळागाळातून मोठे व्हा, उद्योग धंद्यांमध्ये उतरा, त्यांच्या हातातल्या, मी इतके दिवस तेच सांगतोय, त्यांच्या हातातल्या गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतील, आपल्या माणसाला मोठं करावं लागेल आणि तरच तुम्ही टिकाल। नाही तर असे कितीही मोर्चे काढलेत, काही काढलेत, मला सांगा उद्या हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढला, चला ठीक आहे हिंदी नाही लागली, पुढं काय फरक काय पडणार आहे? काय ते सगळे उठून जाणार आहेत? नाही जाणार। ते तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकला, पुढच्या निवडणुकीला परत हिंदी तुमच्यावर लादली जाईल, परत ते राजकारण केलं जाईल, परत मतदान होईल, परत सगळ्या गोष्टी निघून जातील, तुम्ही ना आम्ही असेच बोंबलत राहणार।
म्हणून वास्तव आणि त्याच्या मागची खरी मेक आणि त्या सगळ्या गोष्टी समजून घ्या की मराठी माणूस कसा मोठा होईल, तो कसा पुढे निघून जाईल, यासाठी लक्ष द्या. आणि याकडे आवर्जून नेत्यांनी देखील लक्ष द्यावं. नुसते मोर्चे काढून आणि आम्हीच केलं मराठीचं ना आम्हीच केलं हे जे खेचाखेची चालले ना, यातून काहीही साध्य होणार नाही.